नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चिनूस किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत. बैलपोळा म्हणलं की पुरणपोळी ही आलीच. चला तर मग सुरू करूयात. तर त्यासाठी इथे पुरणासाठी आधी मी 2 वाटी चण्याची डाळ घेतली आहे. आता ही डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला ही धुवून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर याच्यात पाणी ॲड करते. जितकी डाळ घेतली आहे त्याच्या 2 पट जास्त मी याच्यात पाणी घालणार आहे शिजण्यासाठी. ते बघू शकता अशा पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. आता हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे शिजण्यासाठी. तर मी गॅस ऑन करते. तर स्टार्टिंगला आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे. आता याला पळीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि मीडियम फ्लेमवरती शिजून द्यायचे. आता इथे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. आता त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडी हळद ॲड करणार आहे मी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं असं आधी हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता लई असं जास्त पाणी ओतून आपल्याला मळायचं नाही आहे, कारण पीठ भिजल्यानंतर पातळ होतं पीठ. त्याच्यामुळे मीडियमच आपल्याला ठेवायचं आहे. जास्त एकदमच पाणी नाही ओतायचं. इथे कणिक मळून रेडी आहे. आता त्यानंतर याच्यावरती मी 1 चमचा तेल घालून मी याला मळून घेणार आहे छान. आता हे सगळं याला चारी बाजूने याला तेल लावून घ्यायचं आणि असं मळून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने. इथे अर्धा तास लागला डाळ शिजण्यासाठी बरोबर. आता ते सगळं एका चाळणीमध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. ते आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे. बघू शकता मी इथे सगळी डाळ घेतली काढून. सगळं पाणी नितळून द्यायचं आहे खाली. बघा बघू शकता तुम्ही पूर्ण डाळ शिजलेली आहे. आता डाळ शिजलेलं पूर्ण पाणी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण कटाची आमटी बनवणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटी खोबरं मी भाजून घेतलं आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा आणि लसूण, आलं. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. आधी फोडणीसाठी आपल्याला खोबरं आणि लसूण हे बारीक वाटून घ्यायचं आहे. फक्त लसूण आणि खोबरं वाटून घ्यायचं आहे फोडणीसाठी. आता इथे मी वाटून घेतलेलं आहे. आता यामधलं थोडं फोडणीसाठी काढायचं आहे. बाकीचं 1 चमचाभर मी काढते, बाकीचं याच्यामध्ये असंच ठेवते. आणि त्यामध्येच कांदा आणि आलं टाकायचं आहे आपल्याला आणि थोडं पाणी घालून याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. आता शिजलेली जी डाळ होती त्याच्यातली 1 चमचा मी डाळ याच्यामध्ये टाकली आहे. सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता त्याच टोपामध्ये आपल्याला ही जी आपण डाळ सगळी शिजलेली बाजूला चाळणीत काढली होती ती आपल्याला ह्या टोपामध्ये टाकायची. याची फ्लेम मी मीडियमच ठेवते. सगळी डाळ याच्यामध्ये टाकायची आणि 2 वाटी डाळ घेतली होती मी, त्यासाठी मी 1 वाटी गूळ घेणार आहे. म्हणजे मी 1 वाटी गूळ याच्यामध्ये टाकलं आहे. हाय फ्लेमवरती ठेवते मी आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता सगळं याला मी मिक्स करून घेणार आहे आता हाय फ्लेमवरतीच. आपोआप सगळं गूळ, डाळ सगळं हे मिक्स होणार. याला पाणी सुटेल हळूहळू. हाय फ्लेमवरतीच याला आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते मी. सगळं मिक्स करायचं आहे. आपोआप सगळं गूळ त्याचं पाणी होईल. तुम्ही बघू शकता. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची
सुंठ आणि जायफळ या सगळ्याची मिक्स पावडर टाकते. हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी याला हाय फ्लेमवरतीच याला सगळं मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता गोळी याच्यामध्ये पूर्ण मिक्स झाला आहे. हाय फ्लेमवरतीच मी याला परतून घेतलं आहे. हळूहळू होतं हे सगळं गूळ आणि डाळ मिक्स. अशा प्रकारे बघा आता एका ताटामध्ये मी काढून घेतलं हे सगळं. तर हे सगळं आपल्याला पुरणाच्या चाळणीमध्ये थोडं टाकून एका पेल्याच्या मदतीने आपल्याला याला छान रगडून घ्यायचं. म्हणजे खाली पुरण हे होईल. थोडं पुरण याच्यामध्ये टाकते आणि एका पेल्याच्या मदतीने याला पूर्ण हे करणार आहे, रगडून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धती सगळं याला छान रगडून घेतलं. बघा खाली आपलं पुरण आहे ना एकदम मऊ पुरण झालं, एकदम तयार आहे. सरसरीत नाही झालं, काही नाही, एकदम मऊ पुरण झालं आहे आपलं. आता आमटीसाठी मी एका कढईमध्ये 2 पळी तेल घातलं आहे. त्याच्यामध्ये आपण जी खोबरं आणि लसूणची जी फोडणी काढली होती चमचावर बाजूला ती मी याच्यात टाकते. याची फ्लेम मी मीडियमच ठेवली आहे. आता पळीच्या मदतीने पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपण केलेलं वाटण ॲड करायचं आहे. हे पण आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी घरगुती मसाला टाकते, घरगुती लाल तिखट टाकते. मी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त हे करू शकता, किती तिखट तुम्हाला आवडतं. तर मी 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला टाकला आहे. आता मी अर्धी चमचा हळद टाकते. आपल्याला हे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही तेल सुटेपर्यंत याला मी छान मिक्स करून घेते. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता आपण जे डाळीतलं पाणी काढलं होतं बाजूला ते पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं. डाळ शिजलेलं पाणी. या पाण्याने याला चव खूप छान येते, खूप छान चव लागते. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती आमटी पातळ हवी आहे, तुम्हाला किती घट्ट आमटी हवी आहे त्या अंदाजानुसार. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला मसाला याच्यामध्ये मी पाणी सगळं हे करून मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मी याच्यामध्ये टाकते. अशा पद्धतीने. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. अजून थोडं पाणी याच्यामध्ये टाकलं आहे. तर त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपल्याला याची मीडियम फ्लेमवरती उकळी काढून घ्यायची. बघा चवीनुसार मीठ टाकते मी याच्यामध्ये. सगळं मिक्स करायचं आहे आणि याला मीडियम फ्लेमवरती याची उकळी काढून घ्यायची आपल्याला. काय आमटी दिसते हिरवीगार, वा मस्त. आता त्यानंतर आपण पोळीचा उंडा बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी थोडं कणिक घेतलं आहे, लिंबा एवढं कणिक घेतलं आहे मी. त्याला आपल्याला पिठामध्ये चांगलं मिक्स करून त्याचा वाटीसारखा आकार बनवायचा आहे आपल्याला हाताच्या मदतीने. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. हे बघा मी असा वाटीसारखा आकार बनवून घेते. अशा पद्धतीने गोल गोल फिरवून असं वाटीसारखं खोलगट बनवून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुरण टाकायचं आहे. तर पुरण इथे मी टाकले पुरण. आता त्यानंतर तुम्ही बघू शकता मी या पुरणाला अशी खाली प्रेस करते. असं सगळं पुरण याच्यामध्ये चांगलं बसेल आणि असं याला आपल्याला मोदकासारखं असं याला फिरवून घ्यायचं आहे. असं मी गोल फिरवते अशा बोटांच्या मदतीने. बघू शकता असं मोदकासारखं वरती मी याला केलं आहे अशा पद्धतीने. तर त्यानंतर पिठामध्ये याला मी दोन्ही बाजूने पीठ लावून याला मी पोळपाटावर असं गोल गोल लाटण्याने मी लाटून घेते. जास्त जोरात प्रेस करून नाही दाबायचं, नाही तर पुरणपोळी फुटू शकते.
हलक्या हाताने एकदम याला लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मी लाटते, तुम्ही बघा. मी उलटा पालट केली नाही याची, सारखी सारखी एकाच बाजूने मी लाटते, अशी सारखी उलटा पालट नाही करायची. आता मी याला दुसऱ्या बाजूने लाटते. याला मी थोडंसं वरतून मी पीठ याला लावते. खाली चिटकून तुम्ही बघू शकता, कुठूनही पुरणपोळी फुटली नाही आहे किंवा कुठूनही याला भेग गेली नाही आहे. एकदम हलक्या हाताने याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. चारही बाजूने आपल्याला लाटायचे, एक बाजू जाड एक बाजू पातळ अशी नको आहे. आता तव्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकून आपल्याला पुरणपोळी टाकायची. तुम्ही तर पुरणपोळी पलटली, एक बाजू थोडीशी भाजल्यानंतर आता वरतून मी असं चमच्याच्या मदतीने याच्यावर मी तूप टाकणार आहे. सगळीकडनं आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता. हळूच हलक्या हाताने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. पुरणपोळी दुसऱ्या बाजूने भाजली आणि दुसऱ्या पण बाजूने आपल्याला याला तूप टाकून घ्यायचं आहे. छान सगळीकडून आपल्याला याला तूप लावायचं आहे. जास्त करपून द्यायची नाही, एकदम खरपूस पुरणपोळी भाजायची. बघू शकता तुम्ही, दोन्ही बाजूनी चांगली भाजली आहे. आणि इथे आपली पुरणपोळी आणि कटाची आमटी रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.